हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रोजच्या नाश्त्याचे साधे सोपे उपीट कसे करायचे ते पाहणार आहोत आणि एकदम मौसूद. आपण जेव्हा घरी उपीट बनवतो तेव्हा बऱ्याच जणांचे उपीट एकदम घट्ट असं होते किंवा चिकट पण होते, पण ते खावेसे वाटत नाही, म्हणून बऱ्याच जणांच्या उपीट आवडत नाही. तसे होऊ नये म्हणून आज मी इथे हा व्हिडिओ आणलेला आहे. तसेच याच्यामध्ये मी काही टिप्स पण सांगितले आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आपण लग्नामध्ये गेलो तेव्हा नाश्त्याला जे आचारी उपीट बनवतात ते मात्र एकदम मौसूद आणि खमंग व टेस्टी असते. तर आज आपण असा टेस्टी व्हिडिओ आपण इथे घेऊन आलेलो आहोत आणि हे उपीट 4 जणांसाठी एकदम अचूक प्रमाणात इथे आज मी बनवणार आहे. तसेच याच्यासोबत मी चटणी सुद्धा दाखवलेली आहे. शेंगाची आमटी याच्यासोबत मी दाखवली आहे आणि उपीट सोबत ही शेंगाची आमटी ही एवढी छान जबरदस्त लागते. तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की करून पहा आणि हा उपीट आणि चटणी एकदा करून खा. तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि हा रवा बारीक रवा आहे. त्यासाठी आता आपण फोडणीसाठी इथे मी काही सामान घेतलेले आहे. जिरा, मोहरी, 1 मोठा कांदा, हिरवी मिरची 4 ते 5, गाजर बारीक कट केलेला, मटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि अर्धा इंच अद्रक. तर सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. मोठी वाटीने 1 वाटी म्हणजे मी इथे 1/2 किलो रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा आहे आणि याला आपण छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मऊसूत व लुसलुशीत उपीट करायचे असेल तर बारीक रवा म्हणजे बॉम्बे रवा तुम्ही इथे घेऊ शकता आणि जर तुम्हाला मऊसूत व दाणेदार किंवा मोकळा उपीट बनवायचा असेल तर जाडा रवा इथे तुम्ही वापरू शकता. रवा भाजताना कधी पण आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचा. त्यामुळे जो आपला उपीट होतो तो एकदम खमंग लागतो आणि टेस्टही खूप छान येते उपीटला. त्यामुळे रवा कधीही तुपामध्ये भाजायचा आणि याचा कलर आपल्याला बदलायचा नाही. हलका सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला हे उपीट रवा भाजायचा आहे. त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे तेल टाकले आहे त्याच कढईमध्ये आणि इथे मी 5 ते 7 काजू घेतले. त्याला सेंटर मधून 2 भाग केलेले आहे आणि ते आपण गोल्डन होईपर्यंत तळून काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये नंतर आपण इथे जिरे, मोहरी, अर्धी टीस्पून, इथे मी 1 मोठा टेबलस्पून इथे चना डाळ आणि उडीद डाळ टाकलेली आहे. ही डाळ आपल्याला खमंग छान अशी भाजून घ्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण मटर आणि गाजर बारीक कट करून टाकायचे आहे. या डाळीमुळे आपल्याला उपीटला खूप छान प्रकारे एक चव येते. आणि इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त गोल्डन करायचा नाहीये, फक्त सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. हे लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आहे. त्यानंतर हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि कढीपत्ता आणि 2 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे आपला जो कांदा आहे लवकर सॉफ्ट होतो आणि गाजर व मटर पण लवकर सॉफ्ट होतात. बस अशा प्रकारेच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी अर्धा इंच अद्रक किसून टाकलेला आहे. अद्रक तुम्ही उपीट करताना नक्की टाका, कारण अद्रकमुळे जो आपला उपीट आहे तो खूप छान प्रकारे याची टेस्ट येते आणि जे आचारी लोक उपीट बनवतात तेव्हा हीच ट्रिक वापरून ते उपीट बनवतात. त्यामुळे अद्रक तुम्ही नक्की एकदा टाकून पहा, खूप टेस्टी होतो. त्यानंतर मी साईडला गरम पाणी ठेवले होते. 1 कपासाठी 1 वाटी रवा घेतला तर आपल्याला इथं 3 पट पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. हे एकदम करेक्ट मेजरमेंट आहे आणि गरम पाण्याचाच वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी 3 वाटी इथे पाणी टाकले आणि नंतर पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये भाजलेला रवा ऍड करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचे. नंतर वरून आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचे 1 चमचा. मी फोडणीला तेल थोडे कमी टाकले होते. नंतर आपल्याला वरून 1 चमचा तेल टाकायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. वरून तेल टाकल्यामुळे आपला जो
उपीट आहे तो एकदम मऊसूत आणि मोकळा होतो, बिलकुल पण तो चिटकत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. त्यानंतर आपल्याला याला 5 मिनिटे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला हा उपीट बनवून तयार आहे. खूप छान प्रकारे वाफलेला आहे आणि रवा जास्त वेळ आपल्याला भाजायचा नाही. भाजते वेळेस फक्त 3 ते 4 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे याची आमटी करून घेऊयात. इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे 2 ते 3 मोठे चमचे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा जीरा, 2 हिरवी मिरची, मीठ आणि कढीपत्ता आणि नंतर 1 चमचा आपल्याला इथे फुटाणी आणि 1 मोठा चमचा भरून दही आणि थोडीशी साखर टाकायची आणि याला छान मिक्सर मध्ये बारीक करून तुम्हाला लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करून याची प्युरी सारखं करून घेऊ शकता. तर हे पहा, ही आपली आमटी तयार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला फोडणी पण देऊ शकता, जिरा टाकून फोडणी द्यायची. तर ही चटणी पण आपली इथे तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले गरमागरम उपीट तयार झालेले आहे व अगदी मऊसूत व अजिबात चिकट झालेला नाहीये. तर आता हा उपीट आणि आपली शेंगाची आमटी इथे तयार आहे. तुम्ही याला लिंबासोबत पण खाऊ शकता टाकून किंवा तुम्ही लोणच्या सोबत पण खाऊ शकता. पण हा उपीट जे आहे तो शेंगाच्या आमटी सोबत खूप जबरदस्त लागतो. तर आपला इथे उपीट आणि शेंगाची आमटी इथे तयार झालेली आहे. तर गरमागरम आपण हे सर्व करूया. तर अशा प्रकारे आपण एकदम मऊसूत व दाताला न चिटकणारा खमंग व स्वादिष्ट असा उपीट इथे आपला बनून तयार आहे. याच्यामध्ये मी सांगितलेले प्रमाण एकदम मोजून करा, म्हणजे तुम्ही जेव्हा उपीट करता तो अजिबात बिघडणार नाही व खायला सुद्धा एकदम खमंग व टेस्टी लागणार आहे. तर लगेच करायला घ्या उद्याच्या नाश्त्यासाठी आजचा हा रेसिपी. मी पुन्हा येते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.